सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील 9वी कविता आहे भाज्यांची शाळा. या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. मला हे समजले त्यातील प्रश्न पहिला, उत्तरे लिही. त्यात पहिला प्रश्न आहे कवितेचे नाव लिही. मग उत्तर आहे कवितेचे नाव आहे भाज्यांची शाळा. दुसरा प्रश्न, आईने हलवा कशापासून केला? उत्तर, आईने हलवा दुधी भोपळ्यापासून केला. तिसरा प्रश्न, कवितेत कोणकोणत्या भाज्यांची नावे आली आहेत? उत्तर, कवितेत मेथी, मिरची, टोमॅटो, काकडी, गाजर, कांद्याची पात, भोपळा या भाज्यांची नावे आली आहेत. प्रश्न दुसरा आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोध व लिही. चला तर लिहूयात. पहिला आहे साधी. साधीला यमक जुळणारा शब्द आधी. दुसरा आहे बरी, त्याचा यमक शब्द आहे जरी. तिसरा आहे आले, त्याचा यमक शब्द झाले. आणि चौथा आहे भाज्यांची, त्याचा यमक शब्द आहे रंगांची. प्रश्न तिसरा आहे कंसातील योग्य पर्याय ओळख व बरोबर अशी खूण कर. त्यातील पहिला आहे, जर आईने हिरव्या भाज्या केल्या तर भाज्या खा की भाज्या खाऊ नको? बरोबर. तर उत्तर बरोबर कशावर करायचं आपल्याला? भाज्या खावर. आहे, जर ताज्या भाज्या खाल्ल्या तर आरोग्य चांगले राहील की आरोग्य खराब होईल? बरोबर, आरोग्य चांगले राहील. नंतर पुढे आहे, विचार कर व सांग. त्यातील पहिला प्रश्न आहे, पालेभाज्या आरोग्यासाठी का आवश्यक आहेत? त्याचं उत्तर लिहूयात. पालेभाज्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. त्यामध्ये जीवनसत्वे, लोह आणि खनिजे भरपूर असतात. पालेभाज्या खाल्ल्याने शरीर मजबूत व निरोगी राहते, रोगांपासून संरक्षण मिळते आणि रक्त वाढण्यास मदत होते. म्हणून आपण रोज आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. दुसरा प्रश्न आहे, तुला ही कविता आवडली का? का ते सांग. उत्तर, हो, मला ही कविता खूप आवडली, कारण या कवितेत भाज्यांची मजेशीर ओळख करून दिली आहे. ही कविता वाचून पालेभाज्या आणि इतर भाज्या खाण्याचे महत्त्व समजते. कवितेतील यमक रचनेमुळे कविता गाता येते, त्यामुळे ही कविता वाचायला आणि गायला खूप आनंद वाटतो. प्रश्न तिसरा आहे, तुला माहीत असलेल्या पालेभाज्या व फळभाज्या यांची नावे सांग. उत्तर लिहूयात. पालेभाज्या मेथी, पालक, शेपू, चाकवत, कोथिंबीर. फळभाज्या टोमॅटो, वांगे, भेंडी, दोडका, कारले, काकडी, भोपळा, पडवळ आणि तोंडली. नंतर आहे लिहिते होऊया. त्यातील प्रश्न एक आहे, कंसातील योग्य शब्द निवडून कविता पूर्ण कर. इथे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, त्या आपण योग्य जागी लिहायचे आहेत. अ आहे, शाळेत चला डॅश डॅश या. पुढे लिहूयात, जाऊया. अनुभव आपले डॅश या, सांगूया. तिसरा आहे, घरी कशाला डॅश या, राहूया. गाणी गोष्टी डॅश या, ऐकूया. भरपूर वाचन डॅश या, करूया. नवीन खेळ डॅश या, खेळूया. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, आई आणि माही बाजारात गेले आहेत अशी कल्पना कर. त्यांच्यामधील संवाद 3 ते 4 वाक्यात वहीत लिही. उत्तर, आई म्हणते, माही आज कोणत्या भाज्या घ्यायच्या? माही म्हणते, आई ताजी मेथी, पालक, टोमॅटो व गाजर घेऊया. आई म्हणते, छान, या भाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. माही म्हणते, हो आई, मला रोज ताज्या भाज्या खायला आवडतात. आई म्हणते, खूप छान, चल ताज्या भाज्या घेऊया. तर आता पुढे तिसरा प्रश्न आहे, तुझ्या घरी विविध भाज्यांपासून कोणते पदार्थ तयार करतात ते लिही. उत्तर लिहूयात. माझ्या घरात विविध भाज्यांपासून अनेक चविष्ट पदार्थ तयार करतात. मेथीची भाजी, पालकची भाजी, भेंडीची भाजी, वांग्याचे भरीत, बटाट्याची भाजी, मिक्स भाजी, कोशिंबीर, भाज्यांचे सूप आणि सांबार तयार करतात. हे पदार्थ चविष्ट व पौष्टिक असतात. पुढे आहे, खेळूया शब्दांशी. शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार कर व वहीत लिही. त्यातील पहिला आहे, केला हलवा आईने. उत्तर लिहूयात. आईने हलवा केला. दुसरे आहे, मेथीचे आवडतात धपाटे मला. त्याचं बरोबर उत्तर लिहूयात. मला मेथीचे धपाटे आवडतात. चला तर मग अशाच नवीन व्हिडिओसह, नवीन स्वाध्यायासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.